फणस हा मोरेसी कुलातील सदाहरित वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव आर्टोकार्पस हेटेरोफाइलस आहे. वड, अंजीर, उंबर इत्यादी वनस्पती याच कुलात मोडतात. फणसाचे मूळ स्थान भारतीय द्वीपकल्प आहे असे मानतात. आशियातील भारत, बांगलादेश, श्रीलंका, व्हिएतनाम, थायलंड, मलेशिया व इंडोनेशिया तसेच आफ्रिकेतील युगांडा, मॉरिशियस आणि दक्षिण अमेरिकेतील ब्राझील इत्यादी देशांमध्ये फणस लागवडीखाली आढळतो. भारतात दक्षिण भागातील किनारी प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल येथे त्याची लागवड केली जाते. फणस हे बांगलादेशाचे राष्ट्रीय फळ आहे. फणस वृक्ष 18 ते 25 मीटर उंच वाढतो. खोडाची साल जाड, काळसर व भेगाळलेली असते. पाने साधी, मोठी, गर्द हिरवी, वरून चकचकीत तर खाली फिकट, लंबगोल व गुळगुळीत असतात. फुले एकलिंगी असतात. नर फुले व मादी फुले वेगवेगळ्या फुलोऱ्यांत येतात. नर फुलांचे गुच्छ नलिकाकृती असून ते पानांमागे दडलेले दिसतात. मादी फुलांचे फुलोरे मोठे व काटेरी असतात. फळे मोठी, गोल किंवा लंबगोल आणि बाहेरून काटेरी असतात. फणसाचे संयुक्त फळ हे अनेक फुलांपासून तयार झालेले असते. याला सरसाक्ष प्रकार म्हणतात. फळे झाडाच्या मुख्य खोडावर आणि फांद्यांवर येतात. फळ वजनदार असते. सुरुवातीला हिरवे असणारे फळ पिकले की पिवळसर किंवा तपकिरी दिसते. फळात लहान लहान कप्पे असतात. त्या प्रत्येक कप्प्यात एक बी असते. बी आठळीसारखी असून तिच्या भोवती मृदू पिवळसर रंगाचा गोड गर असतो. भारतात लागवडीखाली असलेल्या फणसाच्या फळांचे ढोबळमानाने कापा व बरका असे 2 प्रकार मानले जातात. कापा प्रकारच्या फळातील गरे कडक, खुसखुशीत, चवीला जास्त गोड व रुचकर असतात. बरका प्रकारातील फणसांचे गरे नरम, बिलबिलीत, चवीला कमी गोड किंवा सपक असतात. कापा फणसावरील काटे चपटे, लांबट व निमुळते असतात, तर बरका फणसावरील काटे आखूट व पसरट असतात. याखेरीज तामिळनाडूत लागवड होणारा रुद्राक्षी हा एक प्रकार आहे. त्याची फळे लहान व सालीवर कमी काटे असलेली असतात. श्रीलंकेमधून सिंगापुरी नावाचा प्रकार भारतात आला आहे. त्याची फळे सामान्य फणसाच्या हंगामापेक्षा वेगळ्या हंगामात येतात. फणसाचे पिकलेले गरे खातात. गऱ्यांच्या मांसल भागात 78.2% जलांश, 18.5% कर्बोदके तसेच अ आणि क जीवनसत्वे असतात. त्यापासून जॅम, जेली, लोणचे व पाक हे खाद्यपदार्थ तयार करतात. कोवळा फणस भाजीसाठी वापरतात. फणसाचे लाकूड जॅकवूड नावाने प्रसिद्ध असून ते फर्निचरसाठी वापरतात. त्याला वाळवी लागत नाही. काळ्या मिरीची वेल आधारासाठी बऱ्याचदा फणसाच्या झाडावर चढवितात. धन्यवाद.